नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट चॅनलवर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेफिनेशन पाहिली होती रिमोट सेन्सिंगची, बेसिक ऑफ रिमोट सेन्सिंग आपल्या शरीराच्या पंचेंद्रियाच्या संदर्भात। त्याच रिमोट सेन्सिंगचं एक्झॅक्टली वर्कआउट करत असताना नेमके कोणते टप्पे आहेत त्याबद्दल आपण डिटेल आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रिमोट सेन्सिंग ही कलेक्टिव्हली नंबर ऑफ स्टेप्स पासून क्रिएट होते किंवा ही पूर्ण टेक्नॉलॉजी नंबर ऑफ स्टेप्स मध्ये डिव्हायडेड आहे। आणि हे बेसिक स्टेप्स किती आहेत तर टोटल 7 स्टेप्स आहेत। कोणकोणत्या? पहिली एनर्जीची आहे, ज्याला आपण ए मध्ये म्हणतोय, किंवा यालाच आपण बायफर्गेशन करत असताना ए बी सी डी ई एफ अँड जी। एनर्जी सोर्स, ट्रान्सफॉर्मेशन, कॉन्टॅक्ट टू सरफेस, कलेक्शन ऑफ डाटा सेट, देन प्रोसेसिंग स्टेशन्स अँड ऍप्लिकेशन पर्पज। अशा ग्रुप्स मध्ये आपण त्याला टप्प्याटप्प्यामध्ये अंडरस्टँड करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। राईट, सगळ्यात महत्वाचं किंवा रिमोट सेन्सिंगचा बेसिक कोर, सोल आपण ज्याला म्हणू, ज्याला आत्मा म्हणू, किंवा जी काही ओरिजिनल नीड आहे कशाची असेल तर पार्ट ए, दॅट इज एनर्जी सोर्स। कुठल्याही रिमोट सेन्सिंग मध्ये आपण डेफिनेशन पाहिलं की एनर्जी रिमोट सेन्सिंग मध्ये आपण काय करतोय तर दूर अंतरावरून इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय विथ द हेल्प ऑफ सेन्सर्स किंवा सॅटेलाइट्स। राईट, आता ही जर इन्फॉर्मेशन आपल्याला दूर अंतरावरून कलेक्ट करायची तर आपल्याला काय करायचं आहे, तिथपर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स पाठवायचे आणि त्याचं राहिलेलं रिफ्लेक्शन अंडरस्टँड करून घ्यायचंय। तर मग सुरुवातीला आपल्याला ते रेडिएशन सेंड करण्यासाठीचा एनर्जी सोर्स हवाय। आणि 80% सॅटेलाइट्स मध्ये जो काही एनर्जी सोर्स म्हणून यूज होतो तो कशाचा होतो, तो ऑप्टिकल लाईटचा किंवा सनचा। सन मध्ये बेसिक लाईट आपण यूज करतोय ऍज अ एनर्जी सोर्स मधून। काही स्पेसिफिक सेन्सर्स असे आहेत, जसं चांद्रयान 2 असेल, ज्याच्यामध्ये तो सॅटेलाइट स्वतःच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स क्रिएट करतो आणि तो रेडिएशन्स तो त्या स्पेसिफिक प्लॅनेटरी सरफेस रिजनवर पाठवतो। मग हे दोन्ही जर आपण स्पेसिफिक जनरेट करून सॅटेलाइटच्या थ्रू जर पाठवले तर त्याला आर्टिफिशियल एनर्जी सोर्स म्हणायचं। जर सूर्याचा वापर केला तर नॅचरल एनर्जी सोर्स म्हणायचा। नॅचरल एनर्जी सोर्स जो आहे त्याला आपण म्हणतोय पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग, आणि जर आपण आर्टिफिशियली एनर्जी सोर्स यूज केला तर त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग। हे टाइप्स मध्ये आपण नंतर डिटेल्स मध्ये पाहणारच आहोत। तर सध्याच्या घडीला आपण हे लक्षात घ्या की आर्टिफिशियल आणि नॅचरल असे दोन्ही एनर्जी सोर्स आपण यूज करून काय करतोय, रिमोट सेन्सिंग मध्ये डाटा कलेक्ट करतोय। हा झाला टप्पा 1 किंवा पार्ट ए। पार्ट बी मध्ये हा एनर्जी सोर्स काय करतोय, ऍटमॉस्फेरिक मीडियम मधून ट्रॅव्हलिंग करतोय। म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली आपल्याला हवेचा एक लेअर आहे किंवा एक प्रोटेक्टिंग लेअर आहे, ज्याच्यात ओझोन लेअर पासून खालचे जे काही नंबर ऑफ लेयर्स आहेत, ट्रोपोस्फिअर किंवा बाकी ऑल ऑफ द स्पेअर्स, ओके, या सगळ्यातून लाईट रेडिएशन्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पास होत असताना याच्यामध्ये नंबर ऑफ स्कॅटरिंग फेनॉमेनॉन्स व्हायला लागतात। मग डिपेंडिंग अपॉन डस्ट असेल, वॉटर वेपर्स असतील, वॉटर मोलिक्युल्स असतील किंवा एअर मोलिक्युल्स असतील, या एअर मोलिक्युल्स मधून जेव्हा वेव्ह रेडिएशन्स इमिट होत आहेत, ट्रान्सफर करतात, तेव्हा ते कॉन्टॅक्ट मध्ये यायला लागतात आणि रिलीजियस फेनॉमेनॉन असेल, मायका स्कॅटरिंग असेल, रिलीजियस स्कॅटरिंग असेल, या अदर स्कॅटरिंग्स असतील, त्यांचा इम्पॅक्ट पडायला लागतो। याच्यामुळे मग तो जो काही ट्रॅव्हलिंग आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा स्पेसिफिक ऍटमॉस्फिअर मधून, त्याची जी काही स्टडी आहे ही सेकंड स्टेप मध्ये होते किंवा त्याचं डिटेल्स डिस्क्रिप्शन हे सेकंड स्टेज मध्ये यायला लागतं, ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणतोय। जी काही थर्ड स्टेप्स आहे किंवा थर्ड पार्ट आहे ज्याला आपण म्हणतोय कॉन्टॅक्ट सरफेस रिजन। मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा लाईट एखाद्या कॉन्टॅक्ट सरफेसवर आदळली किंवा टच झाली तर ती कधी कधी तो एरिया ऍब्सॉर्ब करून घेतो काही एनर्जी तो अदर डिरेक्शनने इमिट करतो, आणि काही ज्या डिरेक्शनने एनर्जी आली त्याच डिरेक्शन तो बाहेर रिव्हर्स रिटर्न रिफ्रॅक्ट करतो किंवा रिफ्लेक्शन करायला लागतो। आपल्यासाठी ती रिफ्लेक्ट झालेली एनर्जी सोर्स कामाची आहे। ऍब्सॉर्ब करून घेतलेल्या एनर्जी थ्रू आपल्याला काहीच इन्फॉर्मेशन मिळत नाही, किंवा जी काही अदर डिरेक्शन स्कॅटर होऊन पास झालेली त्याच्या थ्रू पण इन्फॉर्मेशन मिळत नाही। आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते कशाच्या थ्रू, जी रिव्हर्स रिटर्न आलेली एनर्जी आहे ती। ओके, ते जे काही फेनॉमेनॉन्स आहेत, आता याच्यामध्ये काय होतंय, समजा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स किंवा सिंपल आपण लाईट घ्या, ही लाईट जर जमिनीवर आदळली किंवा सपाट पृष्ठभागावर आदळली, मातीवर आदळली तर तिचं रिफ्लेक्शन वेगळं येईल। जर तीच झाडाच्या पानावर आदळली आणि त्या झाडांच्या थ्रू रिव्हर्स रिटर्न रिफ्लेक्ट झाली तर तिचं वेगळं येणार आहे। जे काही अर्बन एरिया किंवा सिव्हिल जो काही घराचे कन्स्ट्रक्शन्स आहेत ह्याच्यावर जर आदळली आणि तिथून जर ती रिफ्लेक्ट झाली, रोडवर रिफ्लेक्ट झाली तर ती वेगळी येते। पाण्याच्या पृष्ठभागावरून किंवा समुद्राच्या पृष्ठभागावरून जर ती रिव्हर्स रिटर्न रिफ्लेक्शन गेली तर तिचा फेनॉमेनॉन वेगळा यायला लागतो किंवा तिच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे असतील। किंवा एखाद्या हिली रिजन मधून, एखाद्या दुर्गम
पर्वतीय प्रदेशातून जर तिचं रिफ्लेक्शन झालं असेल तर ती वेगळी यायला लागते. म्हणजे जसा त्या प्लॅनेटरी सरफेस रिजनचा मॉड्यूल आहे किंवा जसा पर्वतीय प्रदेश असेल, समुद्र असेल, जमीन असेल साधी किंवा घरं असतील किंवा झाडी असतील, ह्या प्रत्येक ठिकाणाहून येणारे रिव्हर्स रिटर्न रिफ्लेक्शन हे फेनॉमेनॉन वेगवेगळे यायला लागतात. त्याच्यामुळं मग तिथून काय काय त्याचे एक्झॅक्टली ऍब्सॉर्प्शन किती होईल, रिफ्लेक्शन किती होईल किंवा अदर डिरेक्शन त्याचं एनर्जी स्कॅटरिंग किती होईल, हे सगळं कुठं अंडरस्टँड केलं तर फेज 3 मध्ये किंवा रिव्हर्स रिटर्न रिफ्लेक्शन फेनॉमेनॉन मध्ये. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतंय, ती रिव्हर्स रिटर्न सेन्सरला पाठवल्या जाते किंवा रिव्हर्स रिटर्न तो डाटा कलेक्ट करायला लागतो. मग जी काही रिव्हर्स रिफ्लेक्शन येणार आहे त्याला ऍब्सॉर्ब करणं, त्याला कलेक्ट करणं आणि त्याला ज्या ठिकाणी आपला अर्थवर प्रोसेसिंग स्टेशन आहे तिथपर्यंत पाठवण्यासाठीचे स्पेसिफिक त्याचं कन्व्हर्जन एखाद्या वेव्हज मध्ये कन्व्हर्ट करणं, ही सगळी प्रक्रिया ही आपल्या डी सेक्शन मध्ये यायला लागते. तो सेन्सर काय करतो, आधी डाटा कलेक्ट करतो, नंतर त्याला हवे त्या मॉड्यूल मध्ये कन्व्हर्ट करतो आणि तो रिव्हर्स रिटर्न त्या स्पेसिफिक स्टेशनकडे पाठवण्याची प्रोसेसिंग करायला लागतो. मग जो काही अर्थवर प्रोसेसिंग स्टेशन असेल तिथं तो इन्फॉर्मेशन ते आलेले वेव्हज कलेक्ट केल्या जातात आणि त्याच्यावर वर्क करून त्या डाटावर काम करून मग त्याचं स्पेसिफिक बायफर्गेशन करून किंवा प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो, प्रोसेसिंगच्या परत वेगवेगळ्या टेप्स आहेत आणि नंतर भविष्यामध्ये आपण त्याच्यावर पण एक डिटेल व्हिडिओ बनवतच राहणार आहोत. तर सुरुवातीला मग त्या प्रोसेसिंग स्टेशन पण त्या वेव्हज येत आहेत, त्याच्यावर वर्क केलं जातं आणि लास्ट स्टेप मध्ये तो डाटा वर ऍप्लिकेशन्स पर्पज काय 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 केला जातो, प्रोव्हाइड केला जातो किंवा दिला जातो. ह्या अशा स्टेप्स मध्ये A to G स्टेप्स मध्ये रिमोट सेन्सिंग नंबर ऑफ 7 स्टेप्स मध्ये डिवाइड व्हायला लागते आणि त्या थ्रू वर्क करायला लागतो. तर सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये रिमोट सेन्सिंगची बेसिक आयडिया तुम्हाला सांगितली असेल की दूर अंतरावरून इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. दूर अंतरावरून इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असताना ती कोणकोणत्या टप्प्यामध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट केली असतील हा सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे. नक्कीच तो तुम्हाला समजला असेलच. काही अडचण असेल, समस्या असेल तर बिनधास्तपणे विचारा. तुमचे सजेशन्स आणि याची कमेंट्सची आतुरतेनं वाट पाहिल किंवा वाट बघितलेली असेल तर चांगल्या सूचनांचं पुनश्च स्वागत. थांबूयात. धन्यवाद.